आज आपण ऐकणार आहोत एक हुशार चिमणी आणि आळशी कावळ्याची एक मजेशीर गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल आणि शेवटी एक छानसा बोधही मिळेल. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एकदा एका झाडावर एक चिमणी आणि एक कावळा राहत होते. चिऊताईचं घर होतं मजबूत मेणाचं, छोटंसं आणि खूप सुंदर. पण काऊदादाचं घर होतं शेणाचं. चिऊताई खूप मेहनती होती. ती रोज सकाळी उठून दाणे गोळा करायची आणि आपले घर नीट ठेवायची. पण काऊदादा मात्र खूप आळशी होता. तो दिवसभर फक्त इकडे तिकडे फिरायचा आणि काही काम करायचा नाही. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला आणि जोरात पाऊस पडू लागला. झाडं भिजली, जमिनीवरून पाणी वाहायला लागलं. काऊदादाचं घर शेणाचं असल्यामुळे पाऊस पडताच ते पाण्यात वाहून गेलं. बिचारा काऊदादा पावसात भिजू लागला. आता कुठे जाऊ, तो विचार करू लागला. एवढ्यात त्याला आठवलं, चिऊताईचं घर शेजारीच आहे. मग काऊदादा आला चिऊताईच्या घराजवळ. पण चिऊताईच्या घराचं दार बंद होतं. काऊदादा म्हणाला, चिऊताई, चिऊताई, दार उघड. चिऊताई यातून म्हणाली, कोण आहे? काऊदादा म्हणाला, मी आहे काऊदादा, दार उघड, माझं घर वाहून गेलं. चिऊताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला अंघोळ घालते. थोड्या वेळाने काऊदादाने पुन्हा कडी वाजवली. चिऊताई, चिऊताई, दार उघड. चिऊताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. पुन्हा थोड्या वेळाने काऊदादाने कडी वाजवली. चिऊताई, चिऊताई, दार उघड, बाहेर खूप थंडी आहे. चिऊताई म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते. इकडे काऊदादाला खूप भूक लागली होती. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. बिचारा कुडकुडत उभा राहिला. थोड्या वेळाने काऊदादाने पुन्हा कडी वाजवली. चिऊताई, चिऊताई, दार उघड. चिऊताईचं बाळ झोपल्यावर तिने दार उघडलं. काऊदादा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिऊताई म्हणाली, तू बस चुलीपाशी. काऊदादा चुलीपाशी बसला. चुलीवर गरम गरम खीर होती. काऊदादाच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याला खूप भूक लागली होती. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोड्या वेळाने पाऊस थांबला. काऊदादाने घरट्याचं मागचं दार उघडलं आणि भुर्रकन उडून गेला. असा होता काऊदादा, आळशी आणि थोडा लबाड. अशी होती चिमणी आणि कावळ्याची गोष्ट. मग मुलांनो, आपण या गोष्टीतून काय शिकलो? आळशीपणा आणि लबाडी वाईट असते आणि मेहनत आणि प्रामाणिकपणा नेहमी चांगला असतो. जर तुम्हाला अशी छान छान गोष्टी आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.